हॅलो मित्रांनो, मी आहे सॅम आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलोय ताईकडे बेलापूरला आणि आता आम्ही आलो शेवल्यांना. तर शेवल्यांना आम्हाला खूप वेळ झालाय, तरी पण आम्हाला अजून भेटले नाही कारण आम्ही लेट आलो इकडे. 4-5 दिवस आपल्याकडे पाऊस होता ना, त्या पावसात हे इकडचे शेवले सगळे मावळलेत, त्याच्यामुळे काही भेटत नाही. तरी पण आपण पुढे जाऊन बघू, जर भेटले तर तुम्हाला दाखवतो की कारण इकडे भरपूर शेवले असतात, पण आता काही भेटत नाही. की आम्ही तिकडे पूर्ण शोधलं पण आम्हाला काही 4-5च भेटलेत. तर पुढे जाऊन बघू, अजून तर सापडले तर दाखवतो तुम्हाला. आणि इकडचा परिसर खूप मस्त आहे कारण मी पहिल्यांदा आलो इकडं. हे बघा, ही ताई येते दरवर्षी. हा, दरवर्षीला शेवले येतात पण लवकर यायला लागते. थोडं पाऊस आता लय जास्त झाला ना, त्याच्यामुळं. आपण लेट आलोय, त्याच्यामुळे आपल्याला काही शेवटी भेटत नाही. तरी पण बघू, आपण जर सापडली तर ठीक. पण परिसर बघा इकडचा, छान आहे परिसर. हा बघा, नजारा बघा, मस्त आहे ना. हे बघा मित्रांनो, आम्ही आर्यनकडे आलोय शेवद्यांना आणि आम्ही थोडा लेट झालोय. पाऊस खूप पडून गेलाय 4-5 दिवस, तर शेवले आम्हाला भेटले नाही. आम्ही बघा कुठे फिरतो आता, थोडं पुढे चाललोय आम्ही. इकडे आल्यावर असं वाटत नाही का आपण सिटी एरियामध्ये आलोय, एकदम आपल्याकडचं वातावरण वाटतं. तर मित्रांनो, आता आपण खांडोळीच्या इथे आलोय मंदिराकडे. तर दर्शन तर घेतला, आता आम्ही फिरतो इकडे. बघा, दादा इकडे गेलेला. भेटली का? हा, नाही ना भेटले. हे बघ. हा, काय शेवली भेटतील असं काही आम्हाला वाटत नाही, कारण शेवली सगळी मावळलेत आता आणि आम्ही लेट आलोय. काय? अरे आपण कधीच यायला पाहिजे होतं. मावळली ती सगळी शेवली, आता कधीच आलेली शेवली ती. पहिला लवकरच यायला पाहिजे होतं. आपला आर्यन पण आलाय सोबत. तो बघा, आर्यन इकडे फिरतोय. इकडचा गाईड आपला आर्यनच आहे. आर्यन काय, तो बघा आर्यन आलाय आपल्या सोबत. तो आपला आज गाईड आहे. हे बघा, आपण थैले घेऊन आलोय, थैल्यात बाटली आहे आणि आपले आपण जे जे लागते ते घेऊन आलोय. हे बघा, सूरज इकडे आहे, एक भेटलाय. शेवली सगळे मावळलेत आता, त्याच्यामुळे काही वाटत नाही का आपल्याला सापडतील जास्त. तरी पण आपण बघू, जर सापडले तर ठीक. आता आपण थोडा पुढे जाऊ, आर्यन गेला आपला, तिकडेच जाऊ आपण. मित्रांनो, आपण इकडे यायला खूप लेट झालोय, त्याच्यामुळे आपल्याला खूप आता फिरावं लागेल शेवली शोधायला. कारण शेवली ना मावळलेत, त्याच्यामुळे आपल्याला भेटत नाही. इकडे लवकर निघतात जेव्हा पाऊस आपला चालू होतो ना, हवा सुटते, वारा, त्यावेळेस इकडे निघतात. आपण थोडं लेट झालं ना, पाऊस पण भरपूर झालेला, पूर होऊन गेला आपल्याकडे, त्याच्यानंतर आपण आलो. तर शेवले पूर्ण मावळलेत. हे बघा, असे झालेत. हे बघ, हे बघ, असे हे बघा, मावळून गेलेत. असे मावळून गेलेत शेवले. असे झालेत सगळे. हे बघा, सर्व शेवले ना असे झालेले आहेत. कारण इकडे भरपूर शेवले असतात, पण आता आपण लेट झालो, त्याच्यामुळे फिरून बघू आता, जर सापडले तर ठीक. पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे जे आपण लोती सांगतोय ना, ते बघा इकडे भरपूर आहेत, भरपूर. जिकडे बघाल ना तिकडे लोतीच आहेत. कोणाला लागत असतील ना तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता, भरपूर आहेत. एक मावळून गेलाय बघ. मावलून गेला नाही. एक मावळून गेलाय बघ. एक आहे समजा. तर ताईला एक शेवला सापडलाय आणि दुसरा होता तो मावळलेला आहे. तर आपण फिरू अजून पुढे. तो एक तिकडे पण आहे, तो पण मावळलेलाच दिसतो. तर मित्रांनो, आता आपण थोडासा वर आलोय ना, आपल्याला काय सापडलं बघा. हे बघा, हा कंटोलीचा ताना आहे, पण कारेल कंटोली सांगते त्याला, कारण मोठा होतोय. आपला कंटोली असतो ना, तो थोडा नॉर्मल असतो, तो याच्यापेक्षा थोडा मोठा होतो. म्हणजे आपलं कारेल असतं ना, त्याच्या एवढं होतो, म्हणून याला कारेल कंटोला सांगतो. हे बघ आल्यात कंटोली बघ. हा बघा, झालेत बघा इथे, छोटे छोटे झालेत. छोटे छोटे झालेत. ते पण कारेलाच आहे ना. हा, कारला जाय, कारला कंटोला जायचं. हे बघा, कारेला कंटोला.
बिल्डिंग आहेत तुम्हाला दाखवतो. आपण इकडे डोंगरीवर आहे ना वर, तर तुम्हाला वाटेल की मी दुसरीकडे कुठे आलोय, तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे पूर्ण बिल्डिंग आहेत बघा. हे बघा इकडे पूर्ण बिल्डिंग आहेत. हे बघा दिसल्या? पूर्ण बिल्डिंग आहेत ना तिकडं. तर आपण आलोय बेलापूरला आहोत आपण, ताईकडे आलं. तसं इकडे सहसा कोणी जास्त फिरत नाही ना शेवल्यांना, त्याच्यामुळे असतं तिकडं भरपूर असतं शेवली. कारण दरवर्षी येतो ना. आणि जे मी तर नाही आलो, मी फर्स्ट टाईम आलो आणि दादा वगैरे येतात ना दरवर्षी, तर भरपूर शेवले असतात. पण यावर्षी आपण लेट झालो त्याच्यामुळं आपल्याला इकडे शेवली दिसत नाही. लोती भरपूर झालेत बघा, लोती जिकडे बघाल ना तिकडे लोत आहेत. बघा ताई तिकडे फिरते, दादा इकडे, आपला आर्यन पुढे गेलाय. बघा कारेली कंटोली इकडे भरपूर आहेत, भरपूर. हे बघा. तर मित्रांनो आता बघा आपल्याला शेवले किती भेटलेत. आपण इकडं पूर्ण एरिया आहे ना तो फिरून आलोय. आपल्याला शेवले बघा किती भेटलेत. हे सगळे बघा मावलून गेलेत ना ते. सगळं मावलून गेलेत. याच्यात किती आहेत बघ. आम्ही ना मस्त आहे बघा, हा एक थैला, ती एक थैली मस्त घेऊन आलेलो. बोलून भरपूर भेटतील आपल्याला. शेवले बघा किती भेटलेत. हो ना. भाजी पण होणार नाही आपली. मग काही बघ एवढीच भेटलं. हे बघा इतकंच भेटलेत. एवढीच भेटलं. इतकेच शेवले भेटलेत आपल्याला, तर आपली भाजी पण होणार नाही त्याच्यात. बघू जर सापडली तर ठीक, नाहीतर मग आपल्याला घरी जावं लागेल परत. दिंड्याची भाजी. हा दिंड्याची भाजी. दिंड्याची भाजी. मग शेवली नाही भेटली तर दिंड्याची भाजी घेऊ आपण. ती पण घे, ती समोरची पण घे. तर बघा आता शेवली नाही भेटली ना, तर म्हणून दिंड्याची भाजी घेते ताई. हे बघा मित्रांनो, रानभाज्यांची माहिती असली ना तर तुम्हाला रानात आल्यावर भाजीची कमी नाही. हे बघा आता आपल्याला शेवली नाही सापडली म्हणून हे दिंडे घ्यायला घेतले. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अजून आपण बघू अजून कोणत्या रानभाज्या इकडे आपल्याला भेटतात, ते आपण घेऊ सगळ्या. बघा मित्रांनो इकडे कंटोलीचे ताने बघा किती झालेत. कंटोली भरपूर आहे तिकडे. बघा हे बघा तिकडे पण फुललेत. हे बघ अशी अशी कवली कवली घ्यायची. पानं एकदम फक्त अशी मोगेल आहेत नाही, अशी कवली घ्यायची भाजी. आणि मग ती घरी गेल्यावर अशी सोलायची तिला, अशी सोलून आणि अशी मोडून घ्यायची तिला अशी. ओके नंतर बनवायची ती. ओके. आर्यन आपला तिकडे गेलेला, त्यांना 2 शेवली भेटलेत. हे बघ इकडे शेवले आहेत ना पूर्ण मावलेले आहेत. थोडी शेवली भेटले आहेत पण त्याची शेवलवणी बनवू आपण. हा ओके. भाजी नाही होणार पण शेवलवणी होईल. आर्यन कंटोली झाल्यावर याचं का आपले. हा येऊ परत. ओके तू घेऊन येशील ना आम्हाला. हा येईन. तर मित्रांनो कंटोली झाली ना आपण येऊ. आर्यन आपल्याला परत घेऊन येईल कंटोल्याना. तेव्हा पण एक ब्लॉग बनवू कंटोल्यांचा. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो. शेवली भेटली नाही, थोडीफार भेटलेत आणि दिंड्याची भाजी घेतली. अजून आपण तेलपट घेतलाय आणि भेटले ते भाजी. आपण रानभाज्या घेतल्यात. आता आपण चाललोय घरी. चला बाय. तर मित्रांनो तुम्ही कधी शेवल्यांची भाजी किंवा शेवलवणी बनवून खाल्ली आहे का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.